पाटील यांच्याकडे सुपूर्द केली होती आणि सूर्याजी पाटील हे त्या ठिकाणी देगावचे त्या काळातले पाटील होते। त्यांनी सर्व गावाला विश्वासात घेऊन हे सर्मस्त देगाव म्हणजे गावाचं नावच देवगाव, देव राहिले म्हणून देवगाव होतं, तर ते अपभ्रंशानं देगाव झालं। आणि मग त्या सूर्याजी पाटील राहत असणाऱ्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी तळघरात काही दिवस आणि विहिरीमध्ये काही दिवस, गंजीमध्ये असं त्या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद आहे। आणि ती 4 वर्ष 2 महिने 10 दिवस पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करण्याचं आम्हा सर्व देगावकर ग्रामस्थ व पाटील परिवारास त्या ठिकाणी संधी मिळाली होती। आणि त्याच्यात आठवणी उजाळा देण्यासाठी ही गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही विठ्ठल संरक्षण उत्सव त्या ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली। आणि आज मोठ्या उत्साहामध्ये आपण बघितलं असेल तर पांडुरंगाच्या पादुका आणि पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गाभाऱ्यात जाऊन त्याची पूजा अर्चा करून त्या पालखीतनं देगावला नेऊन आज देगावला त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर विहिरीमध्ये आणि तळघरामध्ये त्याच्या पूजा होती। पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाचा, महाप्रसादाचा आणि आज दुपारी कीर्तन इंदुरीकर महाराजांचं, हबप इंदुरीकर महाराजांचं दुपारी कीर्तन आहे आणि संध्याकाळी वाडीकर महाराजांचं कीर्तन आहे। ही परंपरा त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं काम सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी करतात। सूर्याजी पाटलांचा मी 13वा वंशज आहे आणि मग त्या सूर्याजी पाटलांच्या घरात माझ्यासारख्याला जन्म मिळाला हे माझं मी भाग्य समजतो।